सांगली में भाजपा नेता एवं राज्य के उच्च व तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल ने विधायक जयंत पाटिल पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि जयंत पाटिल का इतिहास रहा है कि वे जहां भी अवसर मिलता है वहां विवाद खड़ा करते हैं। पत्रकारों से बातचीत के दौरान मंत्री पाटिल ने आरोप लगाया कि भाजपा विधायक गोपीचंद पडळकर और शिवसेना शिंदे गुट के विधायक सुहास बाबर के बीच हुआ विवाद भी जयंत पाटिल की वजह से ही पैदा हुआ है। इस दौरान उन्होंने आटपाड़ी तालुका के दिखंची क्षेत्र के जिला परिषद सदस्य पृथ्वीराज पाटिल के कथित फर्जी कुंभी प्रमाण पत्र मामले पर भी प्रतिक्रिया दी। मंत्री पाटिल ने कहा कि इस मामले में विधायक पडळकर द्वारा उठाई गई कार्रवाई की मांग का वे समर्थन करते हैं। उन्होंने स्पष्ट किया कि यदि कुंभी जाति प्रमाण पत्र फर्जी पाया जाता है तो संबंधित जाति सत्यापन अधिकारी के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। सांगली से संवाददाता विक्रम चौहान की रिपोर्ट। होते तशी ती होईल। आता गोपीचंद पडळकरांनी मागणी केली आहे, आता सगळं सुरू झालं। त्या पडताळणीमध्ये पृथ्वीराज पाटला, पृथ्वीराज नाव आहे त्याचं, त्याच्या बाबांना चांगला वाटतो, तानाजी पाटलांचा याचा दाखला खोटा असं झालं तर तो खोटा दाखला देणारा जो आहे तशी लोक त्याला सस्पेंड करतात, तो नियमच आहे। दुसरं त्यालाही समजा धकलं तर 6 महिन्याच्या आत पडताळणी द्यावी लागते। पडताळणीला काय करणार? 6 महिन्यानंतर पडताळणी वाढवता येत नाही, म्हणजे शासन आपलं असूनही वाढवत आहे, कारण त्याला कायदा करावा लागतो। तो कायदा आपण एकदाच करतो। सभापती निवडीत काय खळीचा मुद्दा राहिले? निवडणुकीत ते काय असे कच्चे गुरुचे चेहरे नसल्यामुळे पुढे होऊ असं म्हणतो। असं आहे की जयंतराव पाटलांनी ते त्यांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे बिबा टाकत आहे। तसं त्यांनी त्या सुहास बाबांनी त्याच्यामध्ये टाकला आणि मग तो ते ताकदीने निभावणार ना, त्याला सांगणार ना मी आहे की तू काय काळजी करतो, तो कायदा सगळ्यांना समान। बरोबर ना, जयंतराव सोय आहे की नाही? गेल्या वेळी जसं बोलले जयंत पाटील की संजय काकांना मीच पाठवलं होतं तिकडे, तर संजय काकांनी म्हटले आरोप केले, हे कितपत योग्य वाटते म्हणजे असं बोलणं? किंवा नाही, जर ते खरं असतं तर संजय पाटलांनी मान खाली घेतली असते ना। संजय पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी त्यांची सगळी जी काय भांडी पिंडी काढायची काढली। किती गेली आता काल साधारण 3 खुनाचा